राम राम शेतकरी बांधवांनो, आपण समजून घेत आहोत दकारगल नावाचा अध्याय। या अध्यायाच्या माध्यमातून जमिनीतलं जे पाणीशास्त्र आहे तर त्याच्यावरती प्रकाश टाकायचं काम केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी सविस्तर तुमच्यासमोर मांडायचं काम चालू आहे। अगदी सोप्या भाषेत हा जो काही श्लोक आहेत असे या श्लोकांना मराठी भाषेत सोप्या भाषेत तुम्हाला करून सांगणं, समजावून सांगणं अगदी चालू आहे। कशा पद्धतीने पूर्वी पाणी पाहिलं जायचं याचा आम्ही रॉयल शेतकरी कसल्याही पद्धतीनं समर्थन आज करत नाही किंवा आजच्या काळात या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत असंही आम्हाला म्हणायचं नाही, पण ही सगळी माहिती शेतीशी निगडीत आहे आणि शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत। या अनुषंगानं खऱ्या अर्थानं हे सगळं शास्त्र जे तुमच्यासमोर मांडायला चालू आहे। तर हा 23 क्रमांकाचा श्लोक आहे। सगळ्यात पहिल्यांदा हा श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो, त्याचा अर्थ आणि तो श्लोक कशा पद्धतीनं काय सांगतो तर ती सुद्धा तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो। शोणा कतरोर परोत्तरे शिराद्वै करावती क्रम्य कुमुदा नामसा पुरुषत्र वाहिनी भवती। अशा पद्धतीचा हा 23 क्रमांकाचा दकारगल बृहसंहिता नावाच्या ग्रंथातला हा श्लोक आहे। हा श्लोक काय सांगतोय? सगळ्यात पहिल्यांदा शोणाक कतरोर परत्तोरे। शोणाक म्हणजे शोणाक झाड जे आहे त्याला वेगवेगळं नाव सुद्धा वापरलं जाऊ शकतं। आता प्रत्येक भागामध्ये झाडाची नावं सुद्धा बदलतात, त्याला बोलण्याची जी भाषा आहे तर ती सुद्धा बदलते। त्याला शोणाक असं नाव आहे, त्याच्यानंतर दिंडा म्हटलं जातं, टेटू असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचा फोटो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला स्पष्ट होईल की बाबा हे झाड नेमकं कशाचं आहे, तुमच्या परिसरात या झाडाला काय म्हटलं जातं। शोणाक कतरोर परोत्तरे, तर शोणाक झाड आहे तर त्याच्या पश्चिम उत्तर दिशा म्हणजे ही दिशा त्याला वायव्य दिशा म्हणता येऊ शकतं। परोत्तरे म्हणजे पश्चिम आणि उत्तर ही वायव्य दिशा त्याला म्हणता येऊ शकतं। तर शोणाक झाड आहे त्याच्या वायव्य दिशेला पाण्याचा स्रोत आहे असं सांगितलंय। पुढं काय सांगितलंय? शिरा दो करावती क्रम्य, तर या दिशेला पश्चिम उत्तर मध्ये जे असं वायव्य म्हणू आपण त्याला, शोणाक झाड इथं आहे तर त्याच्या वायव्य दिशेला द्वय म्हणजे दोन, करावती क्रम्य म्हणजे दोन कर म्हणता येईल, दोन हात आपण म्हणू। पूर्वी हातानं मोजमाप केलं जायचं, तर द्वय म्हणजे दोन, करावती दोन हात अंतरावरती। कुमुदा नामसा पुरुषत्रय वाहिनी भवती। कुमुदा नावाची एक शिरा इथनं वाहत असते, पाण्याची शिरा जी आहे तर कुमुदा तिचं नाव आहे असं या ग्रंथात दिलंय। पुरुषत्रय वाहिनी भवती, तर पुरुष म्हणजे परस असा उल्लेख पूर्वी केला जायचा, आता आपण त्याला परस म्हणतो तसा। पुरुषत्रय वाहिनी म्हणजे 3 परसावरती ही शिरा इथं आपल्याला सापडू शकते। शोणाक नावाचं झाड, त्या झाडाचा फोटो या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। त्याला दिंडा म्हटलं जातं, टेटू म्हटलं जातं। तर ते झाड, तर त्या झाडाची उत्तर पश्चिम उत्तर ही दिशा आहे, त्याला वायव्य दिशा आपण म्हणू शकतो। तर या दिशेला किती 2 हातावरती, दो करावती क्रम्य 2 हातावरती कुमुदा नावाची एक शिरा इथं आपल्याला सापडू शकते आणि 3.5 परसावरती इथं पाणी लागण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीचा अर्थ या ग्रंथामधल्या या श्लोकाचा असा होतो। तर बृहसंहिता नावाचा ग्रंथ आहे, वराहमिर भूजल सायंटिस्ट असं म्हणून त्यांचा उल्लेख वारंवार होतो। एवढंच काय तर प्राचीन जे पाणीशास्त्र होतं तर त्याच्यावरती प्रकाश टाकायचं काम त्यांनी केलं। तर त्याच बृहसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये दकारगल नावाचा एक अध्याय लिहिलेला आहे, दकारगलम। त्याच अध्यायामधले या सगळ्या जे काही श्लोक आहेत तर तुमच्यासमोर मांडायला चालू आहे, त्याचा मराठीत अर्थसुद्धा सांगायला चालू आहे। आणि हे सांगितलं लगे अशाच पद्धतीनं आपण लगेच घरात वापरावा असं नाही किंवा अशाच पद्धतीनं लगेच त्याचा वापर करावा, या पद्धतीनं पाणी पाहणारे काही लोक आहेत त्यांच्याकडनं पाणी पाहून घेऊ शकता। आणि काळानुसार वेळेनुसार हे सगळं शास्त्र म्हणता येईल, ही सगळी माहिती ज्ञान बदलत जाऊ शकतं। त्याच्यामुळे बाकीच्याही गोष्टीचा विचार करावा, ही फक्त माहिती शेतकरी बांधवांना असावी यासाठी हा सगळा व्हिडिओ आहे। भेटत राहूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून। जय जवान जय किसान जय हिंद।